दुपारनंतर वाऱ्याचा वेग वाढणार, अत्यावश्यक कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नागरिकांना आवाहन. मुंबईत पावसाचा रेड अलर्ट, खासगी कंपन्यांसाठी वर्क फ्रॉम होमच्या सूचना, तर सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे. मुंबई पुणे मिसिंग लिंकवरती खंडाळा एक्झिट जवळ दरड कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही. मिसिंग लिंक वाहतुकीसाठी बंद. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वाहतुकीसाठी बंद, मुसळधार पाऊस, दरड कोसळल्यामुळे वाहतूक बंद. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, 42 बंधारे पाण्याखाली, एनडीआरएफची पथकं तैनात. रायगडच्या पाली शहरात पावसाची संततधार, पाली शहरात शिरलं पाणी, रेस्क्यूचं काम सुरू. रत्नागिरीच्या खेडमधील खवटी गावाजवळ दरड कोसळली, मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प, दरड हटवण्याचं काम सुरू. पुणे एक्सप्रेसवेची परिस्थिती आपण पाहिली. आता आपण मुंबई गोवा महामार्गावर काय परिस्थिती आहे, पावसामुळे काय प्रश्न उद्भवलेले आहेत ते जाणून घेऊयात. महाडमध्ये मुसळधार पाऊस बरसतो आहे. अशातच पुरात वाहनं बुडू नयेत म्हणून, वाहनांचं नुकसान होऊ नये म्हणून महाडकरांनी आपली वाहनं मुंबई गोवा महामार्गावर आणून उभी केलेली आहेत. आणि याचा काय परिणाम झालाय तर महामार्गाच्या दुतर्फा 10-10 किलोमीटरपर्यंत वाहनं उभी करण्यात आलेली आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना याचा फटका बसतोय. महाडमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्या कारणानं महाडचे जे नागरिक आहेत त्यांनी सगळ्या गाड्या हायवेवर आणून लावलेल्या आहेत. हा मुंबई गोवा महामार्ग आहे आणि त्याच्या रस्त्याच्या दुतर्फा गाड्या आणून उभ्या केलेल्या आहेत. 2 व्हीलर 4 व्हीलर रिक्षा सगळंच आपल्याला या ठिकाणी दिसतंय. यामुळे होतंय असं की जो रस्ता आहे तो वाहनं चालवण्याकरता कमी झालेला आहे, अरुंद झालेला आहे. मावळच्या पवना नदी खोऱ्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत केलंय. गेल्या 24 तासात 400 मिलीमीटर पाऊस पडलाय. परिसरातले सगळे लहान मोठे नाले आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत. नागरिकांनी आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका असं प्रशासन सांगतंय. पालघरमधून बातमी. पालघरला मध्यरात्रीपासून पावसानं चांगलं झोडपून काढलेलं आहे. त्यामुळे पालघर शहराच्या पूर्व भागात असलेल्या वीरेंद्रनगर इथं गोवारीपाडा या भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. नाल्याला अचानक पूर आला आणि पुरामुळे पहाटेच्या दरम्यान नाल्याचं पाणी थेट घरांमध्ये घुसलं. इथं राहणारे जे नागरिक आहेत त्यांची कुटुंबांची चांगलीच गैरसोय झालेली आहे. पालघरमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट असून रात्रीपासून मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे आणि यामुळे ठिकठिकाणी सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली. विशेषतः पालघरचा जो पश्चिम भाग आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस जो आहे तो रात्रीपासून बरसतोय आणि त्याच्यामुळे अनेक नदी नाले जे आहेत ते ओसंडून वाहत आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकतो की सध्या पालघर शहराचा जो पूर्व भाग आहे वीरेंद्रनगर गोवारीपाडा हा परिसर आहे आणि या भागात आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर घरांमध्ये पाणी जे आहे ते शिरलंय. रात्रीपासूनच जो मुसळधार पाऊस पडतो त्याच्यामुळे अचानक जो मागे असलेला नाला आहे या नाल्याला पूर आला आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी जे आहे ते घरांमध्ये शिरल्याचं पाहायला मिळतंय. रात्रीच्या सुमारासपासूनच ह्या घरांमध्ये पाणी शिरलं आणि मोठ्या प्रमाणावर जे घरातील अन्नधान्य असेल किंवा साहित्य असेल त्याचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. हीच परिस्थिती पालघरच्या पश्चिम भागात देखील पाहायला मिळते. दादा मला सांगा, हा हे पाणी किती वाजताच्या सुमारास भरला आणि काय काय नुकसान झालंय तुमचं? 6 वाजता भरायला चालू झालं आणि 7 वाजेपर्यंत बहुतेक पाणी घरात शिरायला चालू झालं आणि 7:30 पर्यंत घराच्या बाहेर पडायला मुश्किल झालं. मी लगभग 8च्या सुमारास बाहेर पडले तेव्हा एवढं पाणी होतं, गलाभर पाणी होतं. त्यातून रस्त्यावर जाऊन बघितलं तर रस्त्यावर पण पुलावरून पाणी वाहत होतं. फार कठीण परिस्थिती होती. काय काय साहित्याचं नुकसान झालंय घराचं? कसं साईज सोफा वगैरे थोडं बेड वगैरे ते झालंय आणि अन्नधान्य थोडंसं भिजलंय. बाकी जास्त नाही, पण पोरं वगैरे थोडी काढून ठेवली अगोदर बाजूला काढून
काढलेली. प्रशासनाकडून कोणी आलेलं का पाहणी करण्यास? नाही, कोणीच नाही तसं सांगायला गेलं तर. फक्त ते पुलावर जे पाणी रस्त्यावर वाहत होतं तर पोलिसांची एक गाडी होती, तिथे 4-5 पोलिस होती, ती म्हणजे थांबवत होती लोकांना की जाऊ नका पाण्यात वगैरे, एवढं काय नाही. बाकी असं नगरसेवक वगैरे असं कोणी इकडे आलेलं दिसलं नाही. हे पाणी यावर्षी भरलंय ते याच वर्षी भरलंय की यापूर्वी देखील भरत होतं, किंवा काय भरण्याचं कारण काय आहे? भरण्याचं कारण मला असं वाटतंय की आता 5-6 वर्ष अगोदर जेव्हा पाणी भरत होतं तेव्हा त्यानंतर मग रेग्युलर आता 4 वर्ष नाला साफ करत होते. आता यंदाच साफ केला नाही असं मला वाटतं. माझ्या निदर्शनात आलं नाही, मी बघितलं नाही. नाहीतर नाला साफ होत होता, प्रत्येक वेळेस JCB पोकलँडवर लावून व्यवस्थित साफ करायचा. यंदाच दिसलं नाही तसं, म्हणून मला वाटतं तेच प्रॉब्लेम झाला. आता काय परिस्थिती आहे? आता म्हणजे पाणी घरांमध्ये शिरलंय, त्याच्यामुळे ही लोक राहणार कुठे आता रात्री? हा, रात्रीचं असतं तर फारच जास्त प्रॉब्लेम होतो. मग काय सांगता नाही, रस्त्यावर उभे राहून राहायला लागते. आता दिवसा आहे तर काहीच वाटत नाही, नाहीतर रात्रीचं फार हालत होते. मागच्या वेळेस जेव्हा भरायचं, जेव्हा रात्रीच्या सुमारास भरायचं पाणी तर फारच जास्त त्रास व्हायचा. नक्कीच एकूणच पाहिलं तर मागील वर्षीपर्यंत हे पाणी भरत नव्हतं, कारण की वारंवार जे नाले सफाई आहे ती वेळेत केल्या जायची. मात्र यावर्षी नगरपालिकेने कुठेतरी नाले सफाईकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे या घरांमध्ये जे आहे ते पाणी शिरलेलं आहे. मोठ्या प्रमाणावर नागरिकांचं साहित्याचं, त्याच पद्धतीने जे घरातील अन्नधान्य असेल त्याचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. त्याच्यामुळे कुठेतरी नगरपालिकेने योग्य वेळेत हे नाले सफाई केली असती तर हे पाणी या गावांमध्ये किंवा घरांमध्ये शिरलं नसतं, असा आरोप देखील येथील स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय. न्यूज 18 मराठीसाठी राहुल पाटील, पालघर. पालघरमध्ये पावसा पाण्याची काय परिस्थिती आहे ती आत्ता आपण अनुभवली. पालघरमध्ये विदारक चित्र आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे. पालघरचं स्थानक पाण्यानं भरलेलं आहे. काही घरांमध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. आता आपण पुढच्या नंतर स्वागत. एक मोठी बातमी समोर येते. ठाणे मनपा मुख्यालयाबाहेरच मोठ्या प्रमाणात पाणी भरलंय. ठाणे मनपाची गटर नाले सफाईची पोलखोल झालेली आहे. मुख्यालयाबाहेरच पाणी साचू नये यावरती वारंवार ठाणे मनपा उपाययोजना करू शकलं नसल्याचं आता समोर येत आहे. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात. अजित, आपण बघतोय मोठ्या प्रमाणात ठाणे मनपाची जी गटर आहे नाले सफाईची त्या पोलखोल झालेली दिसते. मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, सध्याचं काय चित्र दिसतंय? आम्ही ते चित्र आहे मी स्वतः दाखवतोच. त्यापेक्षा हे जे पाणी साचलंय त्या साचलेल्या पाण्याला लागूनच जी इमारत आहे समोर, ती इमारत म्हणजे ठाणे महानगरपालिकेची मुख्य इमारत आहे, मुख्यालय आहे, जिथे आयुक्त, महापौर, सगळे नगरसेवक बसतात आणि मोठमोठे अधिकारी बसतात. आणि याच इमारतीला लागून जी भिंत आहे त्या भिंतीलाच इथं पाणी साचलेलं आहे. आता इथे पावसाचा जोर कमी झाला आहे, यामुळे हे पाणी जे आहे जवळपास अर्ध्यावर गेलेलं आहे. आता ह्याच्या पहिले थोड्या वेळपूर्वी हा जो इथला फुटपाथ आहे, हा जो वरती असलेला फुटपाथ आहे, हा फुटपाथ पूर्ण दिसत नव्हता. इथं ड्रेनेजचं बघितलं, ड्रेनेजला लागूनच पूर्ण पाणी आहे. आणि आश्चर्य म्हणजे इथलं पाणी काढून आता पंप लावलाय, ते इथलं पाणी काढून ज्या पंपाने पुढे ते मेन गेट जो आहे ठाण्याचा त्या गेटजवळ टाकलं जाते, तिथं गटर आहे, या गटरातून पाणी पुढे जाते. मुळात हे सगळं गटर एकमेकांना कनेक्टेडच आहे. मग तिथलं पाणी तिकडेच का, म्हणजे इथून पाणी काढलं जाते आणि त्या गटात टाकलं जाते, पुन्हा पाणी तिकडेच येते. यामुळे पाणी जे आहे ते असंच राहते. इथं पावसाचा जोर जर वाढला पुन्हा तर हे मगाशी पाणी, इथं थोडं पाणीच राहिलं. आता मगाशी इथं पूर्ण पाणी जे आहे हे जवळपास अर्धा 1 फूट पाणी भरलं होतं. गाड्यांना इथून जायला रस्ता मिळत नव्हता आणि वाहतूक कोंडी झाली होती. आता पावसाचा जोर कमी झाला आहे आणि पंप चालू केले, त्यामुळे पाणी इथलं कमी होतं आहे. पण हे जे इथं पाणी साचलेलं आहे ते पाणी काही कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. बाजूलाच मुख्यालय, अनेक अधिकाऱ्यांच्या गाड्या याच रस्त्याने जातात, याच पाण्यातून जातात. इथं सगळेजण बघतात. दरवर्षी परिस्थिती असते की ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेरच पाणी साचतं, पण त्यावर उपाययोजना मात्र कोणी करत नाही. पाणी जे आहे आता पावसाचा जोर वाढणार आहे. दुपारनंतर मोठ्या प्रमाणात वारा आणि मुसळधार पाऊस पडेल असा हवामान खात्याने अंदाज दिला आहे. आणि त्यानंतर इथली परिस्थिती मात्र पुन्हा तीच असते की इथं पाणी जे आहे ते वाढतं आणि मुख्यालय बाहेर आयुक्त, महापौर, उपमहापौर, सर्व नगरसेवक, मोठमोठे अधिकारी यांच्या गाड्या याच पाण्यातून जातात. पण यांकडे उपाययोजना करायला मात्र कोणाकडेच वेळ नाही आहे. अमित. बरं अजित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण बघतोय पाणी साचल्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झालेला. अनेक ठिकाणी हे पाणी साचलेलं दिसतंय आणि ठाणे मनपाच्या अधिकाऱ्यांच्या गाड्यासुद्धा या साचलेल्या पाण्यातूनच जाताना दिसत आहेत.